तर हॅलो मित्रांनो, माझं नाव सौरभ आहे आणि मी 1 तारखेला हे बघू शकतात 1 ऑगस्टला मी माझ्या 2017ची बलेनो आहे माझ्याकडे झेटा व्हर्जनमधली. तर ते झेटा मॉडेलमध्ये मी 2017च्या झेटा मॉडेलमध्ये मी बलेनोचं किट टाकलेलं आहे. आफ्टर मार्केट फिटिंग आहे माझी आणि 14 किलोची टाकी आहे बॅक साईडची. तर असं मी किट मला पडलेलं होतं. त्यांनी सांगितलेली मला प्राईस 35,000 रुपये आणि RTOचे 3,000 रुपये एक्स्ट्राचे चार्जेस लागतील. म्हटले ते तुम्हाला नंतर द्यावे लागतील. पण मला त्यांनी 1,000 रुपये डिस्काउंट देऊन मला 34,000 रुपयाला ते मिझोचं किट पडलं मला. 1 मिनिट, हां, हे मिझोचं किट मला पडलं 34,000 आणि वरचे एक्स्ट्रा 3,000 रुपये द्यावे लागतील असं सांगितलं त्यांनी मला. तर मी या जिथून मी बसवलं, मी उरुळी कांचनच्या पुढे आहे थोडं, पुण्यामध्येच आहे. पुण्यापासून जवळजवळ 18 किलोमीटर लांब आहे. देवाची उरुळी, आय थिंक हेच लोकेशन आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण मी त्यांचं देईल लोकेशन. तिथून फिट करू शकता तुम्ही. आणि मी कुठला प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे माझा, पण माझा एक्सपिरियन्स चांगला वाटला म्हणून मी सांगतो आहे फक्त. तुम्हाला जर कुठून फिट करायचं असेल तर तुम्ही RTO म्हणजे आपण आफ्टर मार्केट फिटिंग करतो आहे म्हणून थोडीफार प्राईज आणि याच्याबाबत आपण थोडासा कमीच विचार केलेला बरा आहे. आणि मला असं वाटतं की RTO अपलोड काही हे आहेत आणि गुगलवरचे रिव्ह्यूज वगैरे बघूनच मी आलिका ग्रीन्स म्हणून आहे त्यांचं नाव, त्यांना चूज केलेलं. आणि मी जवळजवळ माझं गाव, मी उस्मानाबादमधल्या एका तालुक्यात राहतो, तर तिथून जवळपास 200 किलोमीटर लांब मी फिटिंग करायसाठी आलेलो. तर तुम्ही पण आय थिंक करू शकता त्यांच्याकडनं. मला सर्विस चांगली वाटली. तर तुम्हाला नसेल करायचं तर तुमच्या सिटीच्या जवळ कुठलीही RTO व्हेरीफाईड अप्रूव्ड असेल तरच त्यांच्याकडनं CNG फिटिंग करा आफ्टर मार्केट. कुठल्याही आयऱ्या लोकांकडनं करू नका, कारण की फिटिंग ही सगळ्यात महत्त्वाची आहे. पुढे काही रिस्क होऊ शकते. सो कॉशियस अबाउट इट. तर मी सांगत होतो की की ही अशी मागे फिट करतात ती हे सिलेंडर ठेवण्यासाठी. आणि हे 14 किलोचं सिलेंडर लागलं मला. एवढा बूट स्पेस खातं ते सिलेंडर. पण मला असं वाटलं की बूट स्पेस एवढा पण काही खात नाही, आपण ॲडजस्ट वगैरे करू शकतो. जवळपास 5-6 बॅग्स मी भरलेल्या आहे. माझ्याकडे एक फोटो असेल काढलेला तर मी सांगतो तुम्हाला. तर मेन मुद्दा आहे प्रॉब्लेमचा. प्रॉब्लेम एक मला आला ज्यावेळेस मी फिटिंग केली कारची आणि मी परत वापस माझ्या काकांच्या घरी वापस आलो. पुण्यात एक 17-18 किलोमीटर लांब आहे तिथून माझं काकांचं घर. तर मी परत तिथे आलो तर मला एक लक्षात यायला लागलं की CNGमध्ये थोडंसं CNGवर शिफ्ट झाल्यावर ज्यावेळेस आपण एक्सलेटर सोडतो किंवा गिअर वगैरे शिफ्ट करायला जातो त्यावेळेस थोडंसं आपण एक्सलेटर सोडतो त्यावेळेस गाडी थोडीशी लॅग व्हायला लागली. गाडीमध्ये थोडंसं लॅगिंग वाटायला लागलं. कॉन्स्टंट स्पीडमध्ये गाडी थोडक्यात आपण म्हणतो ना गचके खायला लागली, तर तशी होत होती. म्हणजे पुल बॅक करायला लागली थोडीशी. पण मला थोडासा इश्यू वाटला म्हणून मी दुसऱ्या दिवशी अजून एकदा त्यांच्याकडे गेलो आणि हे त्यांना मी सांगितलं की असं होतं. तर त्यांनी मला हे 2,000 रुपयाला पडलं मला हे स्पायडरचं टायमिंग ॲडव्हान्सर म्हणून ॲडव्हान्स प्रोसेसर. तर हे काय करतं की तुमच्या जे गॅस असतं ते बरोबर इंजिनच्या ट्युनिंगनुसार प्रोव्हाइड करतं, त्यामुळं गाडी एकदम स्मूथ चालते. तर मला परत गाडीमध्ये कुठला प्रॉब्लेम नाही वाटला हे बसवल्यानंतर. तर मला असं वाटतं की तुम्ही जिथून जरी किड बसवलं तर हे स्पायडर किंवा कुठल्याही याचं टायमिंग, मला तर वाटतं तुम्ही स्पायडरचं वापरावं किंवा स्पायडरचं वापरावं टायमिंग ॲडव्हान्सर म्हणून. तर यामुळे तुम्हाला फायदा पण होईल आणि थोडाफार ॲव्हरेज पण तुमचा मे बी वाढेल स्मूथ चालल्यामुळे गाडी. तर मला प्रॉब्लेम वाटला त्यावेळेस. मग मी सॉल्व केला आणि माझी गाडी आता बऱ्यापैकी चालते. मी जवळजवळ एक गाडी माझी तुम्हाला सांगतो मी की ही मी ज्योती पेट्रोलियम, मी इथून 721 रुपयाचं पहिल्या दिवशी ज्यावेळेस मी किड बसवलं त्यावेळेस मी हे टाकलं, गॅस भरला 721 रुपयाचा आणि 89.7 रेट होता की 1 किलोचा. तर तुम्ही कॅल्क्युलेट करू आपण 721 आणि
त्याच्यानंतर एक 40 किलोमीटर मला सिटीमध्ये चालवावं लागली गाडी. त्याच्यामुळे एक थोडे कमी झालं CNG, म्हणून मी परत 3 तारखेला 297 रुपयाचा, ज्यावेळेस मी परत वापस माझ्या गावाकडे येणार होतो उस्मानाबादमध्ये, त्यावेळेस मी परत हे केलं, 297 रुपयाचा टाकला, म्हणजे फुल करण्यासाठी टाकी, म्हणजे 297 आणि हे 721 मिळून मला 721 297 1018 रुपयाचं मला पूर्ण मिळून CNG लागला, भागिले 89.7, 11.3 किलो मला एकूण लागला. म्हणजे ऑलरेडी माझी गाडी 40 किलोमीटर पळलेली त्या सिटीमध्येच. ओके, तर हे लक्षात राहू द्या की 40 किलोमीटर माझी गाडी ऑलरेडी पळलेली आहे. तर नंतर मी परत ज्यावेळेस एक्स्ट्राचं CNGचं हे भरलं, तर त्यावेळेस आता परत मी ज्यावेळेस गावाकडे निघायला लागलो त्यावेळेस 0 केलं. ओके, मीटर हे 0 केलं आणि तुम्ही बघू शकतात की आता हे पूर्ण 4 डॉटच, म्हणजे हे आणि गॅसवर आहे CNG, तर पूर्ण भरलेलं आहे. ओके, तर मी जवळपास मी परत वापस गावाकडे आल्यावर हां 237 किलोमीटर इथे रनिंग झालेली आहे ऑलरेडी. आणि किती राहिलं CNG तुम्ही बघू शकतात की 2 ग्रीन सिग्नल दिसतात अजून आपल्याला, 2 हे इंडिकेटर दिसतात डॉट्स. आणि नंतर एकदम शेवट मी आत्ता काढले आज एक अर्धा तासापूर्वी, गॅस आहे अजून पण एकदम लो झालेला आहे. तर त्यावेळेस माझी गाडी जवळपास इथे बघू शकतात की 322 किलोमीटर पळालेली आहे. कारण मला परत मी गावाकडे आल्यानंतर मी माझ्या शेताकडे पण जाऊन आलो 2-3दा, जवळजवळ 18 किलोमीटर लांब आहे माझ्या घराच्यापासून शेत. आणि रोड पण बऱ्यापैकी ठीकच आहे. इथं गावातून जाताना थोडा स्पीड कमी असतो आणि बाकीचं हायवेच बऱ्यापैकी स्टेट हायवेचं आणि ठीकठाकच रोड आहे. तर म्हणून जवळपास 300 इथे 322 दाखवतं, पण ती शेवट मी फोटो काढायचा राहिला माझ्याकडून की 326 किलोमीटर पळलेली गाडी. 326 किलोमीटर गाडी पळली. तर एकूण तुम्हाला सांगतो 11.3 किलोचा एकूण मला हे लागला. आणि 326 किलोमीटर ही माझी रनिंग या मीटरमध्ये दाखवल्याप्रमाणे. आणि मी ज्यावेळेस सिटीमध्ये आधी चालवली, ते पूर्ण फील करायच्या आधी, CNG गावाकडे यायच्या आधी पुण्यावरून निघताना त्याच्या आधी मी फील केलेली ते 40 किलोमीटर त्याचे. तर एकूण मिळून माझी 11.3 किलोच्या गॅसमध्ये 366 किलोमीटर माझी रनिंग झाली. मग त्यातले जवळपास मी अंदाजे नाही पण एक्झॅक्ट सांगतो की 40 किलोमीटर तर मी त्यातली सिटीमध्ये बंपर टू बंपर ट्रॅफिकमध्ये चालवली बऱ्यापैकी चांगल्या सिग्नलवर आणि ट्रॅफिकमध्ये. आणि राहिलेलं ज्यावेळेस मी माझ्या गावाकडे जात होतो त्यावेळेस जवळपास पुणे टू उरोळी कांचन बऱ्यापैकी ट्रॅफिक असतं, तर त्यामध्ये जवळपास 30-35 किलोमीटर मी तिथं हे केली ट्रॅफिकमध्ये. आणि जवळ 2ऱ्या-3ऱ्या गिअरवर, 4थ्या गिअरवर, 2ऱ्या गिअरवर सारखे, म्हणजे सिग्नल्स वगैरे जास्त असल्यामुळं सिटीमध्ये चालवली. थोडक्यात मी गाडी तिथे 35 किलोमीटर, तर 40 आणि 35 75 किलोमीटर रफली मी याच्यावर चालवली मी गाडी सिटीमध्ये. आणि बाकीचे उरलेले जे किलोमीटर त्याच्यावर मी हायवेवर, पूर्ण हायवेवर चालवली आहे. तर असे मिळून मी ChatGPTला एक क्वेश्चन विचारला की माझी गाडी तर मी माझी गाडी एवढी अशी पळवली आहे. हां, न्यू अपडेट म्हणून त्यांना विचारलं मी की 366 किलोमीटर माझी गाडी पळाली 11.3 kgच्या याच्यात CNGमध्ये. तर आणि अबाउट त्यातली ड्रायव्हिंग होती सिटीमधली 75 किलोमीटर. आणि मग त्याच्यानुसार त्यांनी एक मायलेजचा एक हे बनवला अपडेट, म्हणजे एक फॉर्म्युला बनवून 32चा ॲव्हरेज पडलेला आहे पूर्ण मिळून. 366मध्ये 32चा ॲव्हरेज पडला आहे 11.3 kgमध्ये. आणि 75 किलोमीटर तर सिटीत पळाली, म्हणजे ऑब्व्हियसली कमी तर देणारच ॲव्हरेज ती, आणि हायवेवर जास्त देणार. मग त्यांना मी विचारलं की
एक फॉर्म्युला बनवून तुम्ही हे बनवू शकतात का, म्हणजे ChatGPTला मी विचारलं तर ते असं दाखवतं की सिटीमधलं मायलेज आणि ह्याचं धरून हा फॉर्म्युला धरून त्यांनी ॲप्रॉक्सिमेटली असं हे काढलं आहे गणित की 34 किलोमीटर आणि 25चा ॲव्हरेज सिटीमध्ये देते आहे गाडी माझी आणि 34चा ॲव्हरेज हायवेवर देते आहे. ओके, हां, तर ठीक आहे. इथे 35 आणि 24 दाखवतं आहे. 24चा ॲव्हरेज आणि 35चा ॲव्हरेज. सिटीचा ॲव्हरेज 24चा आणि हायवेचा मायलेज 35चा असं मला ChatGPTने सांगितलं आणि मी सगळी तुम्हाला तर दाखवली रनिंग किती झाली आहे. ओके, तर मग माझं असं म्हणणं आहे की मला तर सध्या आणि माझ्या समोरासमोर तुम्हाला तर प्रूफ्स पण दाखवलेत मी की मला जवळपास 35चा देते आहे ती सिटी याच्यामध्ये हायवेमध्ये आणि सिटीमध्ये जवळपास 24-25चा देते आहे ती. आणि माझी गाडी पेट्रोलमध्ये ज्यावेळेस चालत होती त्यावेळेस मला सिटीमध्ये 14-15चा देत होती आणि हायवेमध्ये मॅक्सिमम 19चा देत होती मला ॲव्हरेज. तर तुम्ही बघू शकतात की गाडी जर चांगला ॲव्हरेज देते 100%. आणि मी गाडी पण एकदम कॉन्स्टंट स्पीडवर चालवतो, 40 ते 60च्या स्पीडच्या मध्येच चालवतो आणि एकदम हे करत नाही, एक्सिलेटर जास्त हे करत नाही, एकदम कॉन्स्टंट स्पीडवर चालवतो. हां, तर आय थिंक माझं एकच सांगणं आहे की जर तुम्हाला थोडीशी सेविंग आणि तुमची रनिंग थोडीशी जास्त होत असेल किंवा तुमची गाडी पेट्रोल इंजिनवाली गाडी जास्त फ्यूल कन्झ्युम करत असेल तर मला असं वाटतं की तुम्ही स्विच झालं तर बरं होईल. कारण तुमची इंधनाची बचत पण होईल, पैसे पण वाचतील आणि CNG गॅस तर ऑब्व्हियसली पोल्युशन कमीच करणार आहे गाडीतून. मग 3-4 फायदे आहेत. आफ्टर मार्केट केली तर चांगल्या RTO अप्रूव्ड असलेल्या गॅरेजमधून किंवा याच्यामधून करा. मी तर माझं सांगितलं की आलिका ग्रीन्स म्हणून आहे, मी तिथून बसवलं आहे. तुम्ही पण बसवू शकतात. मला 34,000 रुपयाला पडलं आहे CNG किट. तुमच्या वेरियंटसाठी वेगळं असू शकते त्याची प्राईस, मला माहीत नाही, पण मला एवढी दिली आहे त्यांनी. बलेनो झेटा मॉडेल 2017चं मॉडेल आहे माझं. ओके, हां, तर एवढं मी माझ्या परीने प्रयत्न केला आहे की तुम्हाला कळावं की घ्यावं की नाही घ्यावं. कारण मी पण ज्यावेळेस घेणार होतो त्यावेळेस पण मला असे क्वेश्चन पडलेले आणि मी ज्यावेळेस नेटवर वगैरे सर्च केलं तर तिथे मला दाखवत होतं की मॅक्सिमम 25-26चा ॲव्हरेज देईल बलेनो 2017चं मॉडेल जर तुम्ही मिझोचं किट लावलं तर. पण याच्यात प्रॅक्टिकलमध्ये आणि त्या नेटमध्ये जमीन आसमानाचा फरक निघालेला आहे. 35चा ॲव्हरेज दिलेला आहे मला गाडीने ऑन हायवे आणि ॲव्हरेज 33चा दिलेला आहे पूर्ण मिळून, सगळे सिटी आणि हे मिळून तुमच्यासमोरच आहे आणि प्रूफसहित दाखवलं मी तुम्हाला. तर थोडक्यात माझं म्हणणं असं आहे की तुम्ही 110% 100% तुम्ही CNG फिट करू शकतात चांगल्या. फक्त एवढंच आहे की RTOच्या मान्यता असलेल्या गॅरेजमधून तुम्ही फिट करावं असं मला तरी वाटतं. तर ठीक आहे, मी अजून पण 1-2 महिन्याने एक अपडेट देणार आहे, रिव्ह्यू देणार आहे मिझोचा की कशी चालली माझी 2-3 महिने CNG आफ्टर मार्केटवाली. तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करू शकतात की तुम्हाला पुढचा अपडेट मिळावा म्हणून. तर ओके, थँक्स फॉर वॉचिंग.